शुभविवाह या मालिकेच्या 1 नोव्हेंबरच्या भागामध्ये रागिणी भूमीच्या रूममध्ये शोधाशोध करत असते. पण तेवढ्यात नेमकी भूमी तिकडे येते. भूमी येते आणि रागिणी गडबडते. आता भूमी आपल्याला पाहणार की काय या भीतीने रागिणी ताबडतोब आता लपण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला भूमी रूममध्ये येते आणि भूमी विचार करते, हे काय, म्हणजे बेडवरची चादर वगैरे सगळी अस्ताव्यस्त कशी काय झालेली आहे, हे सगळं कुणी केलं असेल असा विचार करत भूमी आता बेडच्या बाजूला येते आणि कोणीतरी आपल्या रूममध्ये येऊन गेले हे तिला समजतं. मी आत्ता तर रूमच्या बाहेर गेले होते, त्यावेळेला तर बेडवरची चादर नीट होती, मग अचानकपणे कसं काय असं घडेल आणि अचानक कशी काय ही चादर बरं अस्ताव्यस्त झाली असा विचार करत भूमी आता थोडंसं मनामध्ये तिच्या संशयाची पाल चुकचुकते. ती इकडे तिकडे पाहते. रागिणी तिच्या नजरेच्या टप्प्यात येणारच तितक्यात आकाश म्हणतो, सायकल राणी हे बघ काय आहे इकडे, असं म्हणत तो भूमीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. रागिणी विचार करते, नाही, या भूमीला नक्कीच काहीतरी कळालेलं आहे हे मात्र नक्की, कारण त्याशिवाय हिने आल्या आल्या ती गोळ्यांची डबी बदलून नाही ठेवली. मला हिच्यावरती पाळत ठेवायलाच पाहिजे. हिचं काय चाललंय ना ते मला कळत नाहीये असा विचार करत रागिणी आता भूमीवरती पाळत ठेवण्यासाठी सज्ज झालेली असते. तोपर्यंत भूमी विचार करते, काहीतरी गडबड आहे. आपण या सगळ्याचा कसा शोध घ्यायचा, कुणी गोळ्या बदलत असेल हे कसं बरं शोधायचं. त्याच वेळेला आकाश सांगत असतो, मानसी वहिनी तू माझ्यासोबत पकडापकडी खेळ ना. आणि तो भूमीला म्हणतो, ये ना सायकल राणी, तू पण आमच्यासोबत पकडापकडी खेळ की. तितक्यात वरून रागिणी येते आणि रागिणी म्हणते, आकाश सारखं काय पकडापकडी, अरे आंधळी कोशिंबीर खेळ, अजून वेगवेगळे गेम असतात ते खेळ की. जा बरं भूमी, तू सुद्धा आकाशसोबत आंधळी कोशिंबीर खेळ. जा आकाश, सगळ्यांना घेऊन बाहेर जा. असं म्हणत रागिणी सगळ्यांना आंधळी कोशिंबीर खेळायला बाहेर पाठवते. तोपर्यंत रागिणी सांगते, मस्तपैकी खेळा आणि मग या थोड्या वेळाने घरामध्ये. भूमी सांगते, हो थोड्या वेळाने तर यायलाच पाहिजे. रागिणीला भूमीच्या प्रत्येक वाक्यामध्ये आता संशय यायला लागलेला असतो. कसं काय हे सगळं घडतंय, का बरं हे घडतंय याचा ती शोध घेत असते आणि ती पौर्णिमाला हाताशी घेते. पौर्णिमाला हाताशी घेत ती सांगते, बघ हे सगळेजण बाहेर आहेत, तू त्यांच्यावरती नजर ठेव, तेवढं तरी काम तुला जमेल ना. माझं कामामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येता कामा नये, ही जबाबदारी तुझी. आणि ती रघुला बोलवते आणि म्हणते, रघु काय रे, माझी रूम आज साफच नाहीये, किती धूळ आहे, जा झाडू आणि मी स्वतः साफ करते. रघु म्हणतो, नाही बाईसाहेब, अहो तुमची रूम मी स्वतः साफ केले, तुम्ही का साफ करताय. रागिणी म्हणते, तुला सांगितलेलं कळत नाही का, जा झाडू घेऊन ये, मला स्वतः रूम साफ करायची आहे. असं म्हणत रागिणी रघुला झाडू आणि सगळं आणण्यासाठी पाठवते आणि काहीतरी कामानिमित्त रघुला सुद्धा ती बिझी करते. आणि इकडे पौर्णिमाला रागिणी भूमीवरती लक्ष ठेवायला सांगते. हा सगळा प्रकार करून रागिणी ॲक्च्युली काय करणार असते हे मात्र आपल्याला काही माहीत नसतं, पण तिच्या डोक्यामध्ये काहीतरी कपटी प्लॅन शिजत असतो इतकं मात्र नक्की. भूमी, मानसी, अथर्व आणि आकाश चौघजण लॉनमध्ये आंधळी कोशिंबीर खेळत असतात आणि छानपैकी एन्जॉय करत असतात. त्यावेळेला भूमीचा तोल जातो आणि आकाश तिला सावरतो. आकाश म्हणतो, सायकल राणी सावकाश ना, पडशील ना तू, लागेल ना तुला, असं म्हणत तो भूमीला सावरतो. भूमी आणि आकाश या दोघांचं प्रेम बघत अथर्व आणि मानसी म्हणतात, बरं हे असंच असायला पाहिजे बरं नवरा बायकोचं प्रेम, म्हणजे प्रत्येक नवऱ्याने बायकोची कशी काळजी घ्यावी हे असं शिकायला पाहिजे. मानसी म्हणते, बघ आकाश जिजूंकडून काहीतरी शिक तू. आणि हे सगळं चालू असताना इकडे भूमीचा फोन वाजतो. भूमी म्हणते, 2 मिनिटं तुम्ही सगळ्यांनी खेळा, मी जरा फोनवरती बोलते. असं म्हणत भूमी आता फोनवरती बोलण्यासाठी बाजूला येते आणि तिला शैलेश्वर डॉक्टरांचा कॉल आलेला असतो. शैलेश्वर डॉक्टर तिला सांगतात, भूमी मॅडम तुमचा संशय खरा आहे, म्हणजे या गोळ्या आकाशची मेंटल हेल्थ खराब करणाऱ्याच आहेत. याच्यावरती भूमी म्हणते, डॉक्टर मला समजेल अशा भाषेत सांगा ना. यावरती डॉक्टर सांगतात, जितके वर्ष हा तो गोळ्या घेतोय ना त्याची मानसिक अवस्था ढासळत चाललेली आहे. म्हणजे हा गोळ्या कोणाला देतात माहिती आहे का, जे पेशंट खूप हायपर होतात, व्हायलेंट होतात, दुसरं कोणाला हार्म करू शकतात, अशा पेशंटला ह्या गोळ्या दिल्या जातात नॉर्मल करण्यासाठी. पण जर नॉर्मल पेशंटला आपण ह्या गोळ्या दिल्या ना त्याचे परिणाम नक्कीच उलटे झालेले आहेत आणि त्याचमुळे आकाशची अवस्था ही आहे. म्हणजे तुमच्या फॅमिली मॅटरमध्ये बोलण्याची तशी मला काही गरज नाही आहे, पण हे सगळं काम किंवा 6 वर्ष गोळ्या बदलण्याचं काम फक्त आणि फक्त घरातलीच व्यक्ती करू शकते, असं म्हणत डॉक्टर आता खूप मोठा भूमीला खुलासा करतात.
मग भूमी गप्पा कुठली बसायला. भूमी ती गोळ्यांची बॉटल घेऊन सगळ्या घराला एकत्र बोलवते आणि सगळ्यांसमोर आता विचार मांडते आणि सांगते, डॉक्टर वर्तकांनी मला हे सांगितलं, गेली 6 वर्ष गोळ्या बदलल्या जात आहेत. याच्यावरती राजा काका म्हणतात, हे सगळं अजब आहे ग भूमी, 6 वर्ष कोण ह्या गोळ्या बदलेल, म्हणजे चुकून काही झालं असेल का. भूमी म्हणते, नाही राजा काका, चुकून झालं असेल तर साध्या गोळ्या असत्या ना. ह्या गोळ्या अशा आहेत की ज्याच्यामुळे आकाशची मेंटल हेल्थ खराब होत आहे. आजी म्हणते, गेली 6 वर्ष माझा आकाश ह्या गोळ्या घेतोय. आईबाप गेल्यावरती या पोराची जबाबदारी माझ्यावरती होती. कसा हलगर्जीपणा झाला माझ्याकडून. देवा, काय हे माझ्या आकाश सोबत मांडलेस. इकडे रागिणी मात्र अस्वस्थ असते. कसं काय ह्या भूमीला सगळं समजलं. पण भूमी, तू कितीही चालाखी कर, तुझा प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाही. राजा काका म्हणतात, भूमी अगं पण हे सगळं तुला कसं कळलं. भूमी म्हणते, कारण मी गोळ्या आणायला गेले तेव्हा यातली एक गोळी वेगळी होती आणि ती गोळी मी लॅबमध्ये रिपोर्टसाठी दिली. त्याचे रिपोर्ट आले आणि शैलेश्वर डॉक्टर मला म्हणाले, या गोळीमुळेच आकाशची मेंटल हेल्थ खराब होते. पण माझ्याकडे आत्ता सध्या ती गोळी नसली ना तरी त्या गोळीचा फोटो आहे, तुम्ही हा फोटो पहा बरं. असं म्हणत भूमी सगळ्यांना तो फोटो दाखवते आणि ओरिजिनल गोळीचा फोटो दाखवते आणि म्हणते, हे बघा, हे सगळे फोटो पहा बरं, म्हणजे तुम्हाला समजेल की या फोटोतली गोळी आणि पॅकेटमधली नवीन पॅकेटची गोळी ही वेगळी आहे. काहीतरी गडबड आहे आणि त्याचमुळे हे सगळं घडलंय. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. आजी म्हणते, अरे देवा, कर्मा माझं, काय चाललंय हे सगळं. म्हणजे आकाशच्या बाबतीत कोणीतरी असं काही करू शकतं, मला तर विश्वासच बसत नाही. याच्यावरती भूमी सांगते, आजी, या गोळ्यांनीच आकाशची अवस्था अशी झालेली आहे, कारण ऑपरेशन झाल्यावरती आकाश व्यवस्थित होता. त्यावरती राजा काका म्हणतात, हे बघ भूमी, मला तुझं म्हणणं पटतंय. रागिणी विचार करते, अरे देवा, सगळेच जण माझ्या विरोधात झाले तर. त्यावेळेला आकाश म्हणतो, सायकल राणी, मी इतके वर्ष चुकीच्या गोळ्या घेतोय, म्हणजे मी मरणार का. भूमी म्हणते, आकाश, तुला काहीही होणार नाही. यावरती रागिणी म्हणते, आपण एक काम करूया का, आपण आगाशे डॉक्टरांचा सल्ला घेऊया का, त्यांना विचारूया का. भूमी म्हणते, अजिबात नाही, माझा आगाशे डॉक्टरांवरती विश्वासच नाही. आजी म्हणते, का ग बाळा, आपण इतके वर्ष आगाशे डॉक्टरांचा सल्ला घेतोय ना. यावरती भूमी सांगते, मी खरं सांगू तर ज्या वेळेला प्रधान डॉक्टरांनी ऑपरेशन केलं तेव्हा आकाश बरा होता, पण आकाश बरा होऊन तो मेंटल कसा झाला तर ह्या गोळ्यांनी. म्हणजे 2-3 दिवस जेव्हा प्रधान डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली तेव्हा त्यांनी हे औषध प्रिस्क्राईब केलं नव्हतं. मी फाईल पाहिलेली आहे. आणि त्यानंतर 5 दिवसांनी प्रधान डॉक्टर ज्या वेळेला बाहेर गेले त्यावेळेला आगाशे डॉक्टरांनी ही गोळी सुरू केली आणि या गोळीमुळेच आकाशची मेंटल कंडिशन ही आजच्या कंडिशनला आहे. त्यामुळे मला असं वाटतंय आगाशे डॉक्टरांवरती माझा विश्वास नाही. आता मात्र भूमीची बाजू घेत राजा काका म्हणतात, हो, मला भूमीचं म्हणणं पटतंय. भूमी ते बरोबर आहे, आगाशे डॉक्टरांना आपण स्किपच करूया. आगाशे डॉक्टरांचा सल्ला घ्यायची किंवा त्यांना काही विचारायची काही गरज नाहीये, कारण आगाशे डॉक्टर काहीतरी चुकीचं करतायत. भूमी म्हणते, राजा काका, मी सुद्धा तेच सांगते आहे, कारण आकाशच्या बाबतीत जे काही घडतंय ना त्याबद्दल मला खूप टेन्शन आलंय, पण या सत्याचा शोध घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आजी म्हणते, जो कोणी तो दुष्ट आहे ना भूमी, त्याला शोध घेण्यामध्ये मी तुझी मदत करणार. राजा काका म्हणतात, हो, या सगळ्याचा शोध घेण्यासाठी मी पण तुझ्या सोबत आहे भूमी. इतके वर्ष एखाद्या माणसाची मेंटल हेल्थ अशी बिघडवून ठेवणं हे मला कदापि मान्य नाही. अथर्व म्हणतो, हो भूमिताई, मी सुद्धा सोबत आहे. आता जे काही होईल ना ते आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे. आपण सगळ्यांनी मिळून हा गुन्हेगार शोधायचा आहे. याच्यावरती भूमी सांगते, पण आत्या, हा जो कोणी आहे ना हा घरातलाच आहे. रागिणी म्हणते, काय बोलतेस तू भूमी, बरं झालं तुला समजलं हे, पण ते घरातला कसं काय. यावरती भूमी सांगते, आत्या, मला एक सांगा, 6 वर्ष या गोळ्या बदलणं हे घरातल्याशिवाय कोणत्या मेंबरला शक्य आहे बरं. त्याशिवाय कोणता मेंबर हे सगळं करू शकतो. आजी म्हणते, बरोबर आहे, आता हा मेंबर कोण आहे हे समजलंच पाहिजे. आता मात्र आकाशला न्याय मिळाला पाहिजे. 6 वर्ष आकाशसोबत जो अन्याय होतो तो थांबला पाहिजे. त्यावरती आता इकडे मानसी म्हणते, हो, भाऊजींना न्याय मिळालाच पाहिजे. सगळेजण आता न्याय मिळण्यासाठी झटून उठलेले असतात आणि रागिणीची मात्र चांगलीच फाटलेली असते. रागिणी विचार करत असते, हे सगळे एकत्र आले तर माझा मात्र भांडं फुटायला वेळ लागणार नाही. आता सगळेजण रघुकाकांच्या रूममध्ये आलेले असतात. त्यावेळेला रघुकाका म्हणतात, काय आहे, मी जरा काम करत होतो. रागिणी म्हणते, रघुकाका, तुमचं काम जरा बाजूला राहू दे, घ्या रे झडती. रघु बाजूला हो. आणि रघुच्याच रूमची झडती घ्यायला सांगतात. आता रघुकाकांना कळत नाही की आपल्या रूमची झडती का बरं घेतली जात आहे. रघुकाका म्हणतात, मालकीणबाई, माझं काही चुकलं का. यावरती रागिणी, घ्या यांची झडती घ्या.
आता सगळेजण रघु काकांच्या रूमची झडती घेत असतानाच अचानकपणे गोळ्यांचं पॅकेट खाली पडतं आणि या त्याच गोळ्या असतात ज्या आकाशच्या बदललेल्या बॉटलमध्ये असतात. रागिणी रघुकडे रागारागाने पाहते आणि काय रे रघु, काय हे असं म्हणत आता सगळा आळ रघु काकांवरतीच आणते. रघु काकांनीच इतके वर्ष गोळ्या बदलल्या असा रागिणीचा प्लॅन असतो आणि त्यासाठी रागिणीने रघु काकांना बाहेर पाठवत रूमची साफसफाई करण्याच्या निमित्ताने हे सगळे धंदे केलेले असतात. आता मात्र रघु काकांना सगळ्यांच्या समोर रागिणीने दोषी ठरवलेलं असतं. पण हुशार भूमी या सगळ्यावरती विश्वास ठेवेल का? कारण रघु काकांनी आत्तापर्यंत या घरात आल्यापासून तिची मदतच केलेली असते. मग भूमी या सगळ्यावरती कसा विश्वास ठेवणार? रागिणीचा डाव भूमी कसा उलटवणार? खरा चोर कसा पकडणार? पाहणं रंजक ठरणार.